जाऊ द्यायला नव्हतं पाहिजे त्यांना, पण ते होणार असतं आणि त्यावेळेस का माहिती होऊन जातात त्या गोष्टी, म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल। आणि त्याच दिवशी संध्याकाळी 8:30 वाजता आम्हाला एक फोन आला आणि देवाने तीच परतफेड आमच्यासोबत केली असं वाटतंय। सो हे सगळं झालं। माझ्या सासऱ्यांचं अगदी उत्तमरित्या ऑपरेशन झालेलं आहे, सक्सेसफुल झालेलं आहे आणि ते आता त्यांच्या घरी गेलेले आहेत, म्हणजे माझ्या घरी गेलेले आहेत। सो काय बोलावं काही कळत नाही।
माझे पप्पा सुखरूप आहेत. त्यांचं फ्रॅक्चर सोडलं तर बाकी खरचटलेलं वगैरे आहे, बट काही जीवितहानी झालेली नाही आहे. ही देवाची, साईबाबांची खरंच खूप कृपा आहे. म्हणतात ना की एखादी वाईट घटना घडायची असली की त्याचा एक संकेत आपल्याला भेटत असतो. त्याच दिवशी गुरुवारी जेव्हा आम्ही पायी पायी शिर्डीला गेलेलो, त्या दिवशी आमचं दर्शन झालेलं नाही. सो दिवसभर एक मनात हे होतं की यार आपण एवढं लांब पायी पायी गेलो पण आपलं दर्शन झालं नाही. सो हे सलत होतं. माहिती नव्हतं की हे कोणत्या दिशेत किंवा कोणत्या बातमीचे हे संकेत आहेत, बट असं घडलं. ठीक आहे, पण आता सगळं नॉर्मल झालेलं आहे, सगळं छान चालू आहे आणि देवाच्या कृपेने असं सगळ्यांचं छान चालू राहू अशीच माझी इच्छा. सो हे सगळं झाल्यानंतर आज असं जाणवतंय की आपण जो सकाळी उठतो आणि आपला दिवस चालू करतो ना, खरंच देवाचे मनापासून आभार माना किंवा मानायला पाहिजे आपण की आपल्याला अगदी निरोगी आणि सुखद असा दिवस दाखवलाय देवाने. खरंच विश्वास ठेवा. जेव्हा मी माझे पप्पा आणि सासरे ICUमध्ये होते, जेव्हा मी बाहेर बसलेले होते, वेट करत होते त्यांचा की त्यांना जनरल वॉर्डला शिफ्ट करतील, तेव्हा असं वाटत होतं की तेव्हा बाकीचे पण पेशंटचे रिलेटिव्स मी बघत होते, तेव्हा असं वाटत होतं की आपलं आयुष्य किती छान सुरू आहे. म्हणजे हे ॲक्सिडेंट अगदी म्हणजे छोट्यामधून निभावलं, मोठं संकट टळलेलं आहे आपल्यावरून, पण बाकीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे आणि आपण किती सुखी आहोत. देवाने आपल्याला किती छान आयुष्य दिलं आहे आणि ते खरंच खूप भरभरून आपण जगायला पाहिजे. प्रत्येक दिवशी देवाचं नाव घ्यायला विसरायला नाही पाहिजे. प्रत्येक दिवशी ज्याने आपल्याला जन्म दिला, ज्याने आपल्याला हे जग दाखवलं, त्यांचे उपकार, त्यांचे नाही तुम्हाला शब्दात फेडता आले तर काहीतरी चांगलं काम करून आपण ते फेडायला पाहिजे. आपण या समाजाचे खरंच आणि निसर्गाचे खरंच खूप ऋणी लागतो. त्यांच्यासाठी एक झाड लावणं किंवा एखाद्या भुकेल्याला जेव घालणं हे काम नक्कीच तुम्ही करा. किंवा कोणाचा ॲक्सिडेंट तुम्ही बघताय, कोणाला तुमच्या मदतीची गरज आहे तर प्लीज तिथे मागे हटू नका. पुढचा मागचा विचार काही न करता त्या माणसाचा जीव वाचवणं किंवा त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करणं हे खूप गरजेचं असतं त्यावेळी. मग पोलीस केस वगैरे हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर करू शकतो किंवा या सगळ्या आपण सहजरित्या हँडल करू शकतो, पण जीव जर आपण म्हणजे नाही जर वाचवू शकलो तर ती सल खरंच खूप वाईटरित्या मनात राहू शकते. सो मी या घटनेतून एक गोष्ट नक्की शिकले की माझा हा दिवस आहे तो मी खूप आनंदात घालवणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जर माझी खरंच कोणाला मदत लागणार असेल तर मी खरंच मागे पुढे न बघता ती मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि देवाचे खरंच खूप आभार. मी साईबाबांकडे हीच प्रार्थना करते की त्या हॉस्पिटलमधल्या जीवांना निरोगी आयुष्य द्या, पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या आयुष्यात नीट करा आणि हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये जाण्याची वेळ खरंच कोणावर येऊ नये. आणि त्यासाठी खरंच आपण आपला स्वतःचा जीव खूप जपायला पाहिजे. मग ते चांगलं जेवण असू दे, निरोगी राहणं असू दे, चांगला व्यायाम असू दे, या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. ॲक्सिडेंट आपण या गोष्टींनी टाळू शकत नाही, पण जर काही फिजिकल हानी होत असेल तर नक्कीच आपण लवकर भरून काढू शकतो जर आपल्या सवयी चांगली असतील. सो सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही सगळेच व्हिडिओ बघतात आणि खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात आणि म्हणूनच ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि म्हणूनच ठरवलं की जी काल होळी होती ती खूप छान पद्धतीने साजरी करायची. सगळं द्वेष काय वाईट संकट येऊन गेलेले असतील त्यांना त्या होळीमध्ये दहन करायचं आणि परत एकदा छान असं सुरुवात करायची. म्हणूनच कालची होळी छान पद्धतीने साजरी केलेली आहे. त्याचा व्हिडिओ मी पूर्ण इथे दाखवलेला आहे. रमाची पहिलीच होळी होती. सो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा माझ्यासोबत. खरंच मला मनापासून तुम्ही सगळं शेअर करू दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय. सो हॅलो एव्हरीवन. अशा प्रकारे आज होळी आहे आणि तोच जळालेला चारा विझवून गाईला घातला जातो अशी इथे पद्धत आहे. तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये, जेणेकरून गाईला चांगलं आयुष्य लाभतं आणि चांगलं दूध गाय देते. अशी इकडे परंपरा आहे, पद्धत आहे. सो असं केलं जातं.
होळी बघायला आलो का आपण रमा? आणि रमाई खूप एन्जॉय करते, तिला खूप आवडतं असं सार्वजनिक ठिकाणी जाऊन आणि मस्त सण किंवा साजरी करायला. सो ऑफकोर्स ती सो सगळ्यांना आमच्या फॅमिलीकडून होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. हॅपी होली.